तर रायगड किल्ल्याच्या परिसरामध्ये आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पोहोचलेले आहेत. तर सहकुटुंब त्यांची उपस्थिती आपण या ठिकाणी पाहताय. आज मनसेचा 20वा वर्धापन दिन आणि पहिल्यांदाच वर्धापन दिन जो आहे तो मुंबईच्या बाहेर साजरा होतोय आणि तो देखील रायगडावर. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे रायगडावर जात छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करतील आणि त्यानंतर रायगडाच्या पायथ्याशी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. सदस्य नोंदणीला आजपासून सुरुवात होणार आहे. ही सदस्य नोंदणी डिजिटल माध्यमातून सुद्धा असू शकते. किल्ले रायगडाच्या पायथ्याशी मनसेचा 20वा वर्धापन दिन सोहळा आज साजरा होतोय. मनसेचे सर्व नेते पदाधिकारी यावेळेला उपस्थित आहेत. कालच राज ठाकरे रायगडमध्ये पोहोचलेले आहेत. रात्री मुक्कामी त्या ठिकाणी होते आणि सर्व मनसेचे प्रमुख नेते आता सध्या त्यांच्यासोबत आहेत. 20 वर्ष मनसेच्या स्थापनेला झालेली आहेत. आज 20वा वर्धापन दिन रायगडाच्या पायथ्याशी साजरा होतोय. कृष्णा सोनारवाडकर आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील. कृष्णा, वैशाली, आपण पाहतो की मनसेचा 20वा वर्धापन दिन किल्ले रायगडाच्या पायथ्याशी आज पार पडतो आणि त्यासाठी मनसेचे अनेक पदाधिकारी त्याचबरोबर महत्वाचे नेते सुद्धा पोहोचलेले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सहकुटुंब किल्ले रायगडाच्या पायथ्याशी पोहोचले आणि थोड्याच वेळामध्ये ते रोपवेच्या माध्यमातून किल्ले रायगडावरती जातील. तिथे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करतील आणि पुन्हा खाली आल्यानंतर किल्ले रायगडाच्या अगदी पायथ्याशी पोहोचले आणि थोड्याच वेळामध्ये ते रोपवेच्या माध्यमातून किल्ले रायगडावरती जातील. तिथे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करतील आणि पुन्हा खाली आल्यानंतर किल्ले रायगडाच्या अगदी पायथ्याशी जो पांडाल उभारण्यात आलेला आहे तिथे हा वर्धापन दिन पार पडणार आहे आणि तिथे पहिली सदस्य नोंदणी जी आहे ती राज ठाकरे स्वतः करणार आहेत आणि त्याच्यानंतर राज्यभरातून जे आलेले पदाधिकारी आहेत किंवा कार्यकर्ते आहेत त्यांनी सुद्धा सदस्य नोंदणीमध्ये सहभागी व्हावं अशा पद्धतीचं आवाहन त्यांनी केलेलं होतं. आता आपण पाहतोय राज ठाकरे हे किल्ले रायगडच्या पायथ्याशी आहेत. त्यांच्यासोबत अमित ठाकरे, शर्मिला ठाकरे आणि कुटुंबातील इतर सदस्य सुद्धा पाहायला मिळत आहेत आणि महत्वाचे नेते सुद्धा राज ठाकरे यांच्यासोबत आपल्याला उपस्थित पाहायला मिळत आहेत. थोड्याच वेळामध्ये ते रोपवेनं किल्ले रायगडावरती जातील आणि तिथे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करतील आणि पुन्हा खाली आल्यानंतर वर्धापन दिनाचा जो काही कार्यक्रम आहे तो इथल्या एका पॅन्डलमध्ये पार पडणार आहे आणि या कार्यक्रमासाठी राज्यभरातून अनेक पदाधिकारी किंवा मोठ्या संख्येने जे काही कार्यकर्ते आहेत ते सुद्धा उपस्थित आहेत, हजर झालेले आहेत. राज ठाकरेंचा मुक्काम काल महाडमध्ये होता आणि महाडमधून ते आता रायगडावरती जाण्यासाठी पोहोचलेले आहेत. किल्ले रायगडाच्या पायथ्याची ही सगळी लगबग आपण पाहतोय. त्यांच्यासोबत राज ठाकरे हे आधीपासून श्वानप्रेमी आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांची जी काही श्वानं आहेत ती सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांना सुद्धा सोबत घेऊन जाण्याचा त्यांचा विचार दिसतो आणि तशा पद्धतीची सगळी त्यांच्या सोबतचे असणारे जे काही सुरक्षा रक्षक आहेत ते सुद्धा विशेष करून खबरदारी घेताना पाहायला मिळत आहेत आणि थोड्याच वेळामध्ये राज ठाकरे हे रोपवेच्या माध्यमातून रायगडावरती पोहोचतील. तिथे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करतील. मात्र आजच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्ये मनसेला 20 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मनसेची ही 20 वर्ष जी काही राजकीय घडामोडी या मनसेनं पाहिलेल्या आहेत किंवा मनसेच्या पक्षामध्ये जी काही जडणघडण झालेली आहे त्यानंतर आजच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं राज ठाकरे आपल्या पदाधिकाऱ्यांना काय कानमंत्र देतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. कारण मधल्या काळामध्ये लोकसभा निवडणुका झाल्या, विधानसभा निवडणुका झाल्या आणि जिल्हा परिषद त्याचबरोबर महानगरपालिकांच्या निवडणुका सुद्धा पार पडलेल्या आहेत आणि त्यामध्ये मनसेला मिळालेलं यश अपयश त्याच्यावरती सुद्धा आजच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं विचारमंथन होण्याची शक्यता आहे. मात्र राज ठाकरे हे गुढीपाडव्याच्या दिवशी जो काही मनसेचा पाडवा मेळावा पार पडतो आणि तिथे शिवतीर्थावरती राज ठाकरेंचं भाषण होतं ते अत्यंत महत्त्वपूर्ण असतं. त्यामुळे त्या भाषणाच्या आधी आज वर्धापन दिनाचं औचित्य साधून राज ठाकरे काही महत्त्वाचं बोलतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे राजकारण सोडून ज्यांना महाराष्ट्रासाठी काम करायचं आहे किंवा जे मराठीवरती प्रेम करतात त्यांनी देखील ही सदस्य नोंदणी करावी अशा पद्धतीचं आवाहन त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केलेलं होतं. आणि आज या वर्धापन दिनासाठी राज्यभरातून आलेले सगळे कार्यकर्ते त्याचबरोबर पदाधिकारी सुद्धा आजच्या या वर्धापन दिनासाठी उपस्थित आहेत. त्यामुळे राज ठाकरे काय बोलतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण पाडव्या मेळाव्याला त्यांचं जे काही भाषण होतं ते अत्यंत महत्त्वाचं असतं आणि म्हणून त्याआधी वर्धापन दिनाच्या निमित्तानं राज ठाकरेंचं आजचं काही संवाद किंवा पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन होतं का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. संदीप जे आपल्यासोबत आहेत, आज वर्धापन दिन पार पडतोय, काय उत्सुकता आहे? राज ठाकरे आज बोलतील, काय मार्गदर्शन करतील? कारण किल्ले रायगडाच्या पायथ्याशी पार पडणारा हा वर्धापन दिन पहिल्यांदा आपण पाहतोय. आज 20वा वर्धापन दिन आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आणि मला असं वाटतं
की छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचंच नाही तर पूर्ण देशाचं ऊर्जास्थान आहे आणि अशा या मंगलदिनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून त्यांचं दर्शन घेऊन आज सदस्य नोंदणीला सुद्धा आम्ही प्रारंभ करतोय आणि नव्या संघर्षाची सुरुवात करताना ऊर्जा घेणं आवश्यक असतं. ती छत्रपती शिवाजी महाराजांकडून ऊर्जा घेऊन आम्ही या संघर्षाला सुरुवात करणार आहोत. आपण पाहतो की राज ठाकरे हे रोपवेच्या माध्यमातून आता वर जाताना पाहायला मिळत आहेत. नक्कीच कृष्णा, तुम्ही असंच आपल्या सोबत राहा. तर ही थेट रायगडाच्या पायथ्याकडची दृश्य आपण या ठिकाणी पाहताय. रोपवेच्या माध्यमातून आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे रायगडावर जातील आणि त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांना ते अभिवादन करतील. आज मनसेचा 20वा वर्धापन दिन सोहळा साजरा होतोय आणि पहिल्यांदाच किल्ले रायगडाच्या पायथ्याशी अशा पद्धतीने वर्धापन दिन साजरा करणारा मनसे हा पहिलाच पक्ष आहे. काल ज्या पद्धतीने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रामधल्या तमाम जनतेला आवाहन केलंय की मराठी माणूस आणि मराठी भाषेसाठी झटणाऱ्या आक्रमक राहणाऱ्या पक्षाचा वर्धापन दिन हा रायगडाच्या पायथ्याशी साजरा होतोय. सदस्य नोंदणी जी आहे ती आजपासून सुरू होणार आहे. खरं तर प्रत्येक पक्षाचा प्रयत्न असतो की आपला पक्ष हा विस्तारला जावा, जास्तीत जास्त सदस्य नोंदणी त्यांच्या पक्षामध्ये व्हावी आणि तोच प्रयत्न मनसेचा सुद्धा आपण पाहतोय. गेल्या 20 वर्षामध्ये मनसे या पक्षाच्या असलेला चढ उतार हा सर्वांनीच अनुभवलेला आहे, पाहिलेला आहे. मनसे पक्षाची रणनीती जी आहे ती पाहिलेली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गड किल्ल्यांचं संवर्धन असो किंवा मराठी माणसाच्या हिताचा मुद्दा, प्रत्येक मुद्द्यावरून आक्रमक भूमिका जी आहे ती मांडलेली आहे. आज वर्धापन दिन सोहळ्याच्या माध्यमातून ज्या वेळेला ते आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करतील त्यावेळेला ते नेमकं काय बोलणार याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलंय. किल्ले रायगडाच्या पायथ्याशी मनसेचा 20वा वर्धापन दिन सोहळा आज साजरा होतोय. मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं रायगडमध्ये दाखल झालेले आहेत. हो ते जाऊ दे, पण तुला जाता आलं तर तू पण बस. नाही जर अलाउ केलं तर तरी थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहताय. तर रोपवेच्या माध्यमातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे सहकुटुंब हे रायगडावर जातील आणि त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करतील. मनसेची सदस्य नोंदणी ही डिजिटल स्वरूपातही होणार आहे अशी माहिती मिळते आणि त्याचा तपशील हा राज ठाकरे यांच्यामार्फत जाहीर केला जाईल असं देखील कळतंय. राज ठाकरे यांनी मनसैनिकांसाठी समाज माध्यमातून एक निवेदन प्रसिद्ध केलेलं होतं आणि हा कार्यक्रम मनसेच्या भविष्यातील वाटचालीसंदर्भात काही महत्त्वाचे संकेत देऊ शकतं अशी अपेक्षा सुद्धा एक प्रकारे व्यक्त केली जाते. राज ठाकरे आपले सहकारी पदाधिकाऱ्यांसोबत आता थोड्याच वेळात रायगडावर जातील आणि छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करतील आणि त्यानंतर त्यांच्यापासूनच सदस्य नोंदणीला सुरुवात होणार आहे. आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे की मुंबईमध्ये मनसेचा वर्धापन दिन सोहळा हा साजरा होत आलेला आहे. पहिल्यांदाच रायगड परिसर किल्ले रायगडाच्या पायथ्याशी एखाद्या राजकीय पक्षाचा अशा पद्धतीनं वर्धापन दिन सोहळा हा साजरा होतोय. छत्रपती शिवाजी महाराज यांची संपत्ती, यांचा ठेवा म्हणजे आपल्या महाराष्ट्रामधले गड किल्ले आहेत, त्याचं संवर्धन व्हावं या संदर्भात सातत्यानं वेळोवेळी राज ठाकरे यांनी आपली भूमिका जी आहे ती मांडलेली आहे. आणि मराठ्यांची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर आता राज ठाकरे जात आहेत. त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांना ते अभिवादन करतील आणि त्यानंतर रायगडाच्या पायथ्याशी वर्धापन दिनाचा सोहळा जो आहे तो साजरा होईल. सदस्य नोंदणी जी आहे ती केली जाणार आहे. आपण पाहताय या ठिकाणी मनसेचे सर्वच प्रमुख नेते पदाधिकारी यावेळेला उपस्थित आहेत
रोपवेनं राज ठाकरे जे आहेत ते गडावर जाणार आहेत.